गजर घ्यायला हवे किंवा कीर्तन करायला सुद्धा साथ करायला पाहिजे, कारण आपण मंदिरात आहोत. जास्तीत जास्त देवाचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे काय, आज मोठ्या आनंदाचा दिवस, राम जन्माचा दिवस, तेव्हा सर्वांनी मिळून भगवंताचं नाम घेऊया, जय जयकार करूया. घेऊया ना, घेऊया. हा, जय श्रीराम.
निरूपणासाठी घेतलेला हा अभंग सगळ्यांना माहिती आहे. हा अगदी आनंदाचा दिवस, एक सुवर्ण क्षणाचा दिवस. अर्थात मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पुरुषोत्तम म्हणून ज्याने आपले नाव लौकिक मिळवले असे भगवान प्रभू श्रीराम यांचा आज जन्मदिवस. तर समर्थ रामदास आपल्या अभंगात काय सांगत आहे की राम गावा राम धावा, राम गावा राम धावा, राम जीविता विसावा. माझा आवाज येतो नाही ना शेवटपर्यंत? येतो ना? राम गावा राम द्यावा. सज्जन हो, संत आपल्याला काय सांगत आहे की भगवंताचे नाम घ्या, आपल्या कुलदैवताचे नाम घ्या, आपल्या कुलपुरुषाचे नाम घ्या. नाम घेता वाचे राहो नका. संत आपल्याला काय सांगत आहे की बाबानो हे कलियुग आहे. काय कलियुग? घोर कलियुग. आणि या कलियुगात माझ्याकडून आपल्याकडून भरपूर पाप होत आहे. पण संत काय सांगत आहे यावर एक उपाय आहे. आपली जी पाप आहे ते नष्ट कशी करायची आहे? आपलं जर जीवन सार्थक करायचं आहे तर काय करायचं आहे? देवाचं नाम घ्यायचं आहे, भगवंताचं नाम घ्यायचं आहे. आता कामधंदा प्रपंच सर्व काही महत्वाचं आहे, पण त्याच्याबरोबर भगवंताचं नाम घेणं सुद्धा आजच्या या काळात नितांत गरज आहे. कारण काय? नाम संकीर्तन म्हणजे देवाचं नाम घेणं. नाम संकीर्तन हे ईश्वर भक्तीचं मोठं साधन आहे. नाम संकीर्तन हे ईश्वर भक्तीचं मोठं साधन आहे. भावभक्तीने शुद्ध चित्ताने नाम संकीर्तन केले, देवाचे नाम घेतले तर मनुष्य भवभयाच्या महासागरातून अहो तरुण व्हायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून तर आपला संत काय सांगताय? करणे करतो नरसे नारायणही होय, करणे करतो नारायणही होय. एवढं सामर्थ्य नाम संकीर्तनाला आहे. आता परमार्थाची सुरुवात असते म्हणजे आपला जन्म होतो. आपला जेव्हा जन्म होतो, लक्षात घ्या 84 लक्ष योनी पार करून, 84 एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 84 लक्ष योनी पार करून आपल्याला हा माणसाचा जन्म मिळतो. किती? 84 लक्ष माणसाचा जन्म मिळतो. मग या देहाचा, नराचा नारायण नको का झाला पाहिजे? भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, बरोबर की नाही? आपलं जीवन सार्थक कसं होणार? तर भगवंताचे नाव घेतल्यावर, त्याचं नाम संकीर्तन केल्यावर. म्हणून परमार्थाची सुरुवात असते तेव्हा आपल्याला काय सांगतात? नाम घ्या. दुसरं तिसरं काही करू नका, देवाचं नाम घ्या. कारण नाम कसं आहे? सोपी आहे, सुलभ आहे, कोमटी आहे. तुका म्हणे साधन सुलभ कोमटी, बरोबर की नाही? भगवंताचं नाम कसं आहे? तुका म्हणे साधन सुलभ कोमटी. ते नाम घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. भगवंताचं नाम घेला काही रेस्ट्रिक्शन आहे का? कोणी पण देवाचं नाव घेऊ शकतो. जातपात लागते का? गरीब श्रीमंत असं काय लागतो का? उंच टिंगणा, काळा गोरा असं काय लागतो का? देवाचं नाव कोणी पण घेऊ शकतो. लक्षात घ्या, आपला हा जन्म सार्थी करायचा असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. संत आपल्याला जागवत आहे की लागून या पाया, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे तारी बोला मुखी राम नाम, करे तारी बोला मुखी राम नाम.
भगवंताचं नाम कधी घ्यावं सांगा भाऊ, कधी घ्यावं? सकाळी उठल्यानंतर देवाचं नाम घ्यावं, श्रीराम श्रीराम. आपल्या कुलदैवताचं नाम घ्यावं, आपल्या कुलपुरुषाचं नाम घ्यावं. बरं, भगवंताचं नाम कोणी घ्यावं? कोणी घ्यावं? लहान लहान मुलांनी घ्यावं, पुरुषांनी घ्यावं, स्त्रियांनी सुद्धा घ्यावं. हा, आता लग्नाच्या वेळेला ती घरगडी असते पहा, तेव्हा आपण दुखाण्यात आपल्या पती परमेश्वराचं नाव घेतात की नाही? अगदी लाडी पडीनं पती परमेश्वराचं घेतात की नाही? वाटी सुंदराची वाटी आहे. आमचे बापूराव दिसतात तसे बेळगावचे घाट. बापूराव कोण नाव आहे? ते गंबल. असंच एका गावी कीर्तनाला गेलो होतो आणि नेमका मी हा विषय काढला की देवाचं नाम कोणी घ्यावं? सर्वांनी घ्यावं, मुलाने घ्यावं, पुरुषाने घ्यावं, स्त्रियाने घ्यावं. एक बाई अशी पुढे बसली होती, आजच्या काळातील बाई, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वाली, आधुनिक तंत्रज्ञान, आजच्या शतकातील बाई. ती बाई म्हणाली, बाई बुवा, मी माझ्या पती परमेश्वराचं नाम घेतलं. आता घ्या म्हटलं, मी कोण अडवणार? पहा कशी घेते आपल्या पती परमेश्वराचं नाम, अगदी लाडी पुढे घेते. कशी घेते की इंडिया इज माय कंट्री. आता म्हणणार बुवा इंग्लिश पण बोलताय. आता एक 24व्या शतकातील बुवा असला गाणा थोडाफार इंग्लिश. कसं नाव घेते आपल्या पती परमेश्वराचं नाव की इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, अँड ओनली बाबूराव इज माय मिस्टर. बाबूराव नाम आहे असे तर शब्द थोडं गंमत. तर सांगण्याचं तात्पर्य काय? जर सांगण्याचं तात्पर्य काय या कीर्तनातून आपल्याला काय शिकायचं आहे? जर ती आपल्या पती परमेश्वराचं नाव एवढ्या लाडी उडीन घेऊ शकते, तर भगवंताचं नाव घेणं कुठं अवघड आहे? बरोबर की नाही? हा, आता काही काळापुरता तिचा तो जो मालक आहे त्याचे ती नाव घेते. मग अखंड विनाशी, जो नखापासून केसांपर्यंत, शरीरापासून मनापर्यंत, अंतर्बाह्य, म्हणजे आपल्या जीवनावर राज्य करणारा असा जो मालक, त्याचं नाव घेण्याचा अधिकार आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. म्हणून आपल्या भगवंताचं नाम घेणं गरजेचं आहे. आपल्या कुलपुरुषाचं नाम घ्या, आपल्या कुलदैवताचं नाम घ्या. नाम घेता वाचे राहो नका. मानव जातीच्या निर्मितीपासून सर्वांचे प्रयत्न सुखासाठी आणि समाधानासाठी आहेत की नाही? आता माणसाने आजपर्यंत खूप प्रगती केली की नाही? खूप प्रगती. ज्ञान म्हणा, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, खेळ, साहित्य, समाजसेवा, देशभक्ती, उपासना, नवे नवे. आज माणूस चंद्रावर जाऊन सुद्धा पोहोचला. चंद्रयान 3. आपल्या भारताचं नाव केवढं उज्ज्वल झालेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय? हे सर्व कसं झालं? तर समाधानासाठी. पण याही पेक्षा सोपे सुख समाधान मिळायचं असेल तर आध्यात्मिक शिक्षण सुद्धा घेणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो स्कूलमध्ये योगा टीचर असतात, बरोबर की नाही? म्युझिक टीचर पण असतात स्कूलमध्ये, शाळेत. लक्षात घ्या, आपली जर भारतीय संस्कृती टिकायची आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचं, संस्काराचं जर जतन करायचं आहे, संवर्धन करायचं असेल, तर आपल्या मुलांना भगवद्गीता, स्तोत्र, हनुमान चालीसा हे शिकवणं आजच्या काळात गरजेचं आहे. आध्यात्मिक शिक्षण मोठं गरजेचं आहे. आपल्या मुलांना भगवान, हनुमान चालीसा, भगवद्गीता हे यायलाच पाहिजे. कारण ही पुढच्या पिढीपर्यंत आपली मुलं घडणार आहे. लक्षात घ्या, आपल्या भारतासारखा दुसरा देश आहे का? सांगा भाऊ. आपल्या भारतासारखा दुसरा देश नाही आहे आणि आपला हिंदू धर्मासारखा दुसरा धर्म नाही आहे. म्हणून आपल्या संस्कृतीचं जतन, संवर्धन करणं आज या काळाची गरज आहे.
लक्षात घ्या, आदर्श पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ज्यांनी आपले नाव नोंदून मिळले असे आपले भगवान श्रीराम. सज्जन हो, रामायण महाभारत ही आपली संस्कृती आहे. लक्षात घ्या, रामायण महाभारत ही आपली संस्कृती आहे. भगवान श्रीराम, भगवान परशुराम हे आपले आदर्श दैवत आहे. हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचणं आजच्या काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे आपल्या मुलांना कळणं आज गरजेचं आहे. म्हणून आपल्या भगवंताचं नाम घ्या. दररोज संध्याकाळी अर्धा तास आपल्या देवघरासमोर बसा, डोळे मिटा आणि कमीत कमी दररोज अर्धा तास आपल्या कुलदैवताचं नाम घ्या, आपल्या कुलपुरुषाचं नाम घ्या. सज्जन हो, भजन कीर्तन ही आपली संस्कृती आहे. भजन कीर्तन ही आपली संस्कृती आहे आणि ती जपणं आज या काळाची गरज आहे. म्हणून नाव घेता वाचे राहो नका. मला सांगा, शहाणा कोण? सांगा भाऊ, शहाणा कोण? आपण म्हणतो समर्थ रामदास यावर काय सांगतात? शहाणा कोण? जे तो शाणो मरे तो भाई तो शहाणो कोण शहाणो? सांगा बघा. शहाणा म्हणजे आज या समाजात सगळेच लोक आपल्याला शहाणे समजतात. मीच मोठा, मी शहाणा, मला सर्व काही माहिती आहे. दुसऱ्याच्या ऐकूनच झोपत तयार नाही. आय एम स्मार्ट अशा थाटा, रुबाबा, अहंकारा कितीतरी लोक वावरत आहेत. धुंद झाली आहे. अपवाद सोडा, काही चांगली माणसं आहेतच. शहाणा कोण? सांगा भाऊ. शहाणा म्हणजे काय? आपण काय समजतो? दिसला बरो दिसला मरे, बरो असा हायटीन जिमान वयता मरे. हा बॉडी सॉडी बायसेप ट्रायसेप या याला शहाणा म्हणावं का? बोलसर आम्हाला माझ्याकडे बोलसर. स्मार्टफोन, आयफोन, आजकाल स्मार्ट वॉच सुद्धा आलेली आहे. याला शहाणा म्हणावं का? लक्षात घ्या, सुशिक्षित म्हणजे शहाणा नव्हे. सुशिक्षित म्हणजे शहाणा नव्हे, तर सुसंस्कारित म्हणजे शहाणा होय. सुसंस्कारी समाज घडावा असे संतांना वाटते. तेव्हा आपण सर्वांनी सुसंस्कारित होऊया. यातच आपले कल्याण आहे, भले आहे, सुख आहे. आता तुम्ही म्हणा सु म्हणजे काय? वाईट. सु म्हणजे चांगले, कु म्हणजे वाईट. खोटे बोलणे, निंदा करणे, चमचेगिरी करणे, एकमेकाला हरभराच्या झाडावर चढवणे. हा सर पुढे, तू सरळ पुढे, सर पुढे, खड्ड्यात घालणे, बरोबर. अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे, दिवसभर मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब, इंस्टाग्राम आणि काय. आता आधुनिक तंत्रज्ञान आहे, मला सुद्धा माहिती आहे, पण योग्य तो प्रमाणानुसार. नाहीतर काय, मुलं वाईट होतात, बरोबर की नाही? नाहीतर मुलं वाईट होतात. याचा परिणाम आई वडिलांना तर भोगावा लागतोच, मग त्याच्याबरोबर सर्व लोकांनाही भोगावा लागतो. लक्षात घ्या, आपण कसेही असो, पण आहोत मात्र त्या भगवंताचे, हे निश्चित आहे. जोपर्यंत तुम्ही भगवंताला आपलेसे मानत नाही, तोपर्यंत आपले वाईट गुण जाणार नाही.
म्हणून नाम घेता वाचे राहू नका, राम गावा राम द्यावा, राम गावा राम द्यावा, राम जीवीचा विसावा. राम गावा राम द्यावा, राम जीवीचा विसावा. नामस्मरण करणे, भगवंताचे नाम घेणे, देवाची कथा ऐकणे. आता कीर्तनात पूर्वरंग चालू आहे, विषय राम गावा राम द्यावा. त्याच्यानंतर मी आपल्याला आख्यानामध्ये भगवान श्रीरामांचा जन्म कसा झाला हे आपल्याला सांगणार आहे. तर आपल्या पौराणिक कथा, भगवंताच्या कथा ही आपली संस्कृती आहे, हे प्रत्येकाने जपायची आहे. यावर एक कवी काय सांगतात, जरी जशी आपल्या बोबड्या मुलानं म्हणजे लहान मुलांचे ते बघा बोल ऐकायला किती छान वाटतात. आम्ही त्यांना काय म्हणतो, बाबू परत म्हण रे, परत म्हण रे, हे शंकू परत म्हणतोय, बाबू परत म्हण रे. ते लहान मुलांचे बोल. हल्लीच एक बघा गाणं रिलीज झालं होतं, माझ्या पप्पाने गणपती आणला. ऐकायला किती छान वाटतं लहान मुलांचे बोबडे बोल, बोला की नाही. आता लहान मुलं म्हणजे फक्त देवालाची फुलं. एक छोटा किस्सा सांगतो. असंच एका मुलाला मी सहज विचारलं की बेटा मला 15 फळांची नाव सांग भाऊ. फळं फ्रुट्स 15 फळांची नाव सांग भाऊ. सांगतो ना म्हणाला. सुरुवात केली. बघा कशी नाव सांगतो तो. 15 फळांची नाव. पहिला म्हणाला आंबा, चिकू, फणस. बरोबर आहे. अजून 12 फळं सांगतात. आंबा, चिकू, फणस, आंबा, चिकू, फणस, आंबा, चिकू, फणस. अजून काही सुचत नाही. तेव्हा काय सांगतोय, 12 डझन केळी. लक्षात घ्या, माफ करा, 1 डझन केळी. चुकून झालं. 1 डझन केळी. 1 डझन केळी म्हणजे 12 आणि 3 15. तर लहान मुलाचे बोबडे बोल ऐकायला किती छान वाटतात. त्याचप्रमाणे साड्या माळ्या भोळ्या भक्तांची कथा ऐकायला किती छान वाटते. आता तुम्ही म्हणा साडेमाळे म्हणजे कोण? साडेमाळे म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सामान्य भक्त. देवाला जातपात, गरीब श्रीमंत, काळा गोरा उंच, देवाला तुमचा श्रीमंती ठाण नको आहे. देवाला फक्त काय पाहिजे, आपलं नाम घ्या. देवाचा नियम तसा आहे.
जो देवाचं नाम घेतो तो देवाचा. आपलं कसं आहे, संकट आलं रे आलं की आपण देवाचे नाम घेतो. एरवी चांगल्या वेळेस चांगल्या वेळेला आपण देवाचं नाम घ्यायला तयार नाही. कारण का तर तुला चांगला चालता का खायला मिळते सगळं. मग अशा वेळेस तुम्ही देवाला जर हाक मारली तुम्हाला पावणार का तो? आयत्या वेळेला तुम्ही देवाला हाक मारली पावणार. मग तत्पूर्वी तुम्ही देवाला आपलंसं करून ठेवलं पाहिजे, ते देवाची भक्ती केली पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, तरच तो तुम्हाला संकटाच्या वेळी पावणार. म्हणून संत आपल्याला सांगतायत की नाम घ्या. कोणी हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, हरी नारायण म्हणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण, गोविंद गोपाळ हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. राम म्हणा राजा राम म्हणा, राम म्हणा राजा राम म्हणा. हो राम म्हणा राजा राम म्हणा, सीताराम म्हणा, आत्माराम म्हणा, सीताराम म्हणा, आत्माराम म्हणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. हो हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा, हो ईश म्हणा जगदीश म्हणा, परमेश म्हणा सर्वेश म्हणा, परमेश म्हणा सर्वेश म्हणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायण. हो हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, नारायण. हरी म्हणा, हरी म्हणा, हरी मूळ पद्यात तुकाराम महाराज आपल्याला हे सांगताय की राम गावा राम द्यावा, राम जीविता विसावा. कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे थोडा वेळ देवाचं नामस्मरण करूया, नंतर आपण आख्यानाकडे वळूया, तदनंतर नंतर देवाचं नाम घेऊया, नामसंकीर्तन करूया. माझ्या बाबा म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हो रघुपती राघव
काही चांगली माणसं आहेतच. आज भक्तीचे देवाचे उत्सवाचे ढोंग आणि सोंग करणारे आपल्याला खूप दिसतात. कवी काय वर्णन करतात? प्राप्ते कलियुगे घोरे नरा पुण्य विवर्जितः दुराचार रता सर्वे सत्य वार्ता परांमुखः. लक्षात घ्या, माणूस पुण्यापासून पापाकडे आसक्त झालेला दिसतो. अधर्म वाढत आहे. तेव्हा त्या काळी रावणादी सर्व राक्षसांच्या भाराने पृथ्वी पीडित झाली होती. तेव्हा सर्व देव एकत्र येऊन भगवान महाविष्णूंना शरण गेले आणि प्रार्थना करू लागले. शरण गेले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्भानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सज्जनो, भगवान महाविष्णू कसे आहेत? भगवान महाविष्णू कसे आहेत? भगवान महाविष्णू अत्यंत शांत आहे. जगाचा आधार आहे. शेष नागाच्या शयेवर विसावलेला आहे. त्याच्या नाभीत कमळ आहे. त्याचा वर्ण मेघांसारखा आहे. जो संपूर्ण विश्व व्यापून भरलेला आहे. जो आपला रक्षण करत आहे. तेव्हा सर्व देव एकत्र येऊन भगवान महाविष्णूंना शरण गेले, प्रार्थना केली. तेव्हा भगवान काय म्हणाले की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान काय म्हणाले, वत्सानो तुम्ही कशाला पिता? या दुष्ट शत्रूंचा नाश मी रघुकुल उत्पन्न राम होऊन करीन. सज्जन हो, इकडे कोशल देशामध्ये अयोध्या नावाचे नगर होते. त्या नगरीचा राजा दशरथ होता. या राजाकडे सर्व काही होते. सर्व धन दौलत पैसा संपत्ती सैन्य सर्व काही होते. पण राजा काही सुखी नव्हता. कारण काय? त्याला मूल नव्हते. तर एकदा राजा दशरथ शिकारीला गेला असता. एकदा राजा शिकारीला गेला असता
बराच वेळ त्याला काही शिकार मिळाली नाही. म्हणून आता राजाने काय ठरवलं की एका झाडावर बसावं आणि संध्याकाळच्या वेळेस कोणतरी जनावर पाणी प्यायला येतील आणि आपल्याला ती हमखास मिळते असं म्हणून दशरथ एका झाडावर आपला धनुष्य घेऊन सज्ज होता. इकडे दुसऱ्या बाजूला श्रावण आपल्या वृद्ध माता पित्यांना आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन निघाला होता. आता वाटते आई वडिलांना तहान लागली म्हणून नेमका तो त्याच पाणवठ्याजवळ आला. आता आई वडिलांना तहान लागली. आई वडिलांना तहान लागली श्रावणाच्या म्हणून तो कमंडल घेऊन तो नेमका त्याच पाणवठ्याजवळ गेला आणि श्रवणानं तो कमंडलू जसा पाण्यात बुडवला. जसा पाण्याचा आवाज झाला दशरथानं तो आवाज ऐकला. लक्षात घ्या दशरथाकडे एवढी शक्ती होती की कुठल्याही आवाजाच्या ध्वनीनं तो बाण जरी सोडला तरी तो हमखास लागायचा. असं दशरथाकडे आपण काय म्हणतो तशी पॉवर होती, सुपर पॉवर. ज्यावेळेस श्रावणानं तो कमंडलू पाण्यात बुडवला तेव्हा दशरथानं तो आवाज ऐकला आणि दशरथानं जो बाण सोडला तो थेट जाऊन नेमका श्रावणाच्या हृदयात जाऊन घुसला. लक्षात घ्या तो बाण थेट जाऊन श्रावणाच्या हृदयात जाऊन घुसला. राजा काय म्हणाला कोणतरी शिकार मिळाली असणार म्हणजे हमखास देऊन पाहतो तर काय आपल्या हातून एका मानवी प्राण्याचा वध होण्याचे त्याला दिसले. राजा रडू लागला, दुःखी झाला. त्याचे दुःख त्याला सावरता आले नाही कारण आपल्या हातून एक अक्षम्य असा अपराध झाला होता. आपल्या हातून एका लहान मुलाचा वध झाला होता. त्याला काय वाटले होते की कोणतरी शिकारी येईल असणार पण ज्याने पाहिलं त्यावेळी तो एक लहान मुल. राजा दशरथानं तो बाण श्रावणाच्या हृदयातला श्रावणाच्या हृदयातला बाण बाहेर काढला. श्रावण म्हणाला राजा अरे रडू नकोस, अरे दुःखी होऊ नकोस. अरे मरण का आज नव्हता येणारच. तू फक्त निमित्ताला कारण होतास. हे बघ तू दुःखी होऊ नकोस, खेद करू नकोस, दुःखी होऊ नकोस. खेदा करता श्रावण बोले मी काशी यात्रेला निघालो होतो. माझ्या आई वडिलांना तहान लागली म्हणून नेमका मी याच पाणवठ्याजवळ आलो आणि असा प्रसंग घडला. तेव्हा राजा दशरथा माझं एकच काम करतो रे आता. माझे वृद्ध माता पिता त्या पलीकडच्या झाडाखाली आहेत, त्यांना जाऊन तू फक्त पाणी दे, पाणी दे असं म्हणून श्रावणाने आपला प्राण सोडला. राजा रडू लागला, दुःखी झाला. त्याचे दुःख त्याला सावरता आले नाही. त्याने तो कमंडलू, पाण्याने भरलेला कमंडलू घेत हळूहळू श्रावणाच्या आई वडिलांकडे झाला. नाईलाजानं राजानं आपला परिचय करून दिला की माझ्या हातून चुकीनं
तुमचा पुत्र मारला गेला आहे. तत्क्षणी श्रावणाच्या आई वडिलाने त्या दशरथाला शाप दिला. श्रावणांतकाली मग शापित त्या नरेशा, प्राणांतकाली मग शापित त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करता मरशील हिसा. असा श्राप देऊन श्रावणाच्या आई वडिलांना आपले प्राण सोडले. राजा दुःखी होऊन आपल्या नगरीमध्ये आला. घडलेला सर्व प्रसंग गुरु वशिष्ठांना सांगितला. गुरु वशिष्ठ म्हणाले, राजा अरे दुःख करू नकोस, खेद करू नकोस. हे बघ, पुत्र कामेष्टी यज्ञ कर म्हणजे सर्व बाधकांचा नाश होईल. पण त्यापूर्वी तपशृंग ऋषी मुनींना स्वर्गामधून तुला आणावं लागेल. इकडे दुसऱ्या बाजूला दैत्य ऋषभ पर्व्याने महागार माजवला होता. त्याने स्वर्गावर आक्रमण केलं होतं आणि सर्व देवांनी दशरथाची मदत मागितली. तेव्हा दशरथ राजा कैकी स्वर्गात जाऊन ऋषभ पर्व्याला हार केलं. तेव्हा सर्व देवांनी राजा दशरथाचा त्यांना वस्त्रे अलंकार देऊन त्याचा सत्कार केला. त्यानंतर राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू केला. श्रद्धापूर्वक होम केलेल्या त्या अग्नीमधून तप्त झालेल्या सूर्यनाराप्रमाणे अग्नी नारायण त्या अग्नीतून प्रगट झाले. त्यांच्या हातात पात्र होता आणि त्यात पायस होता. तो पायस तो अग्नी नारायण दशरथाकडे दिला आणि सांगितले, दशरथा दशरथा हे हे पायस दान पायस दान दशरथा दशरथा हे पायस दान पायस दान दशरथा हे पायस दान पायस दान तुझाय निमी प्रगट झालो तुझाय निमी प्रगट झालो आम्हा जन्मा दशरथा 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 तव यज्ञाची होय सांगता तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता प्रसन्न झाले कृपा तुझावर प्रसन्न झाले कृपा तुझावर श्री विष्णू भगवान दशरथा 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 हे पायस दान पायस दान पायस दान श्री विष्णूची आज्ञा म्हणून श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन या दानाचे या दानामुने या दानाचे या दानामुने अन्य नसे उपमा दशरथा दशरथा श्रद्धापूर्वक होम केलेल्या अग्नीमधून अग्नी नारायण सूर्यनारायण अग्नी नारायण प्रगट झाला. त्याच्या हातात पात्र असून त्यात पायस होता. राजा दशरथानं तो पायस आपल्या तिन्ही राण्यांना कौशल्या सुमित्रा कैकेयी यांना वाटून दिला. प्रसाद चिन्हाने ग्रहण केल्यानंतर पुरफलाने प्रसाद चिन्हाने तो ग्रहण केल्यानंतर त्यांच्या उदरामध्ये राणी कौशल्या सुमित्रा कैकेयी यांच्या उदरामध्ये गर्भ वाढू लागला आणि अशा प्रकारे 9 मास पूर्ण झाले आणि तुम्ही आम्ही
सर्व यक्ष किन्नर गंधर्व स्वर्गातील सगळे यक्ष किन्नर गंधर्व सूर तुम्ही आम्ही सगळे अगदी आतुरतेनं वाट पाहत होते. कारण वैकुंठ नायक भगवान श्रीरामांचा जन्म होणार होता. 7वा अवतार या भूतलावर होणार होता आणि अशा प्रकारे तो शेवटी दिवस उजाडला. सगळीकडे आनंदाचे वातावरण, सगळे आनंदित प्रफुल्लित होते. सर्व अयोध्या नगरी अगदी आनंदात होती. लक्षात घ्या, कौसल्या माता तर अगदी रमून गेली होती. कारण वैकुंठ नायक प्रभू श्रीरामचंद्र आपल्या उदरीला जन्माला येणार. लक्षात घ्या, एवढं भाग्य दुसरं नव्हतंच. वसिष्ठ म्हणे भाग्य श्रेष्ठ ओटा आला हो वैकुंठ. सजन हो, भगवान श्रीरामांचा जन्म 7वा अवतार भूतलावर होणार होता आणि तो दिवस शेवटी उजाडला. माघ मास शुक्ल पक्ष चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी तिथी अभिजित नक्षत्र सूर्य बरोबर या वेळेला 12 वाजता सूर्य माथ्यानं आलेला आहे आणि सर्व अगदी लोक आनंदाने भगवान श्रीरामांचा जन्म होणार आणि बरोबर सूर्य माथ्यानं आला. भगवान श्रीरामांचा